आरोग्यमस्तू ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरील सर्व दर्शकांना माझा सप्रेम नमस्कार। आज आपण मधुमेहाची कारणे आयुर्वेदामध्ये काय सांगितली आहे ते पाहणार आहोत। चरक संहिता चिकित्सा स्थानामध्ये 6व्या अध्यायामध्ये 3ऱ्या श्लोकात मधुमेह आणि त्याच्या कारणाबद्दल म्हटले आहे की अस्य सुखम स्वप्नसुखम दधिनी ग्राम्योदका अणुपरसाः पयांसी नवान्नपानम गुडवैकृतं च प्रमेह हेतुः कफकृच्च सर्वम। म्हणजेच नेहमी एकाच जागी बसून राहणे, अवेळी म्हणजे दिवसा झोपणे, जेवल्यानंतर झोपणे किंवा केव्हाही अतिशय झोप घेणे, दही अथवा दह्याचे पदार्थ खाणे, ग्राम्य प्राणी जे आपण पाळू शकतो ते सर्व जसे की शेळी, मेंढी, उंट, गाय, म्हैस ह्यांचे मांस खाणे अथवा त्यांचे दूध पिणे, जलचर म्हणजे पाण्यातील प्राणी, मासे, खेकडे, झिंगा इत्यादींचे मांस खाणे, तसेच अनुप वर्गातील जनावरांचे म्हणजेच जंगलातील हिंस्र पशु पक्षी ह्यांचे मांसरस खाणे, तसेच नवे धान्य खाणे, गुळाचे विविध पदार्थ जसे की साखर व इतर गोड पदार्थ आणि कफ वाढविणाऱ्या स्निग्ध, थंड, पचायला जड अशा आहार विहारांचे अतिसेवन या कारणांनी प्रमेहाची उत्पत्ती होते असे आयुर्वेदात सांगितले आहे। त्यावरील उपचार काय करावे तर तुम्ही कारण दूर केल्यास रोगाचे निवारण होईल। म्हणजेच असा आहार आणि विहार म्हणजेच आचरण करणे आपण टाळले तर नक्कीच मधुमेह होणार नाही किंवा आधीचीच असेल तर प्रमाण कमी होईल। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।